परिवर्तन महाआघाडीच्या वतीनं मंगळवारी उरण नगर परिषदेवरती भव्य मोर्चा काढण्यात आला। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। उरण परिवर्तन महाआघाडीच्या वतीनं मंगळवारी उरण नगर परिषदेवर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। माननीय विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या मोर्चामध्ये शेका पक्षाचे तालुका चिटणीस महादेव घरत, रायगड जिल्हा सचिव LB पाटील, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, काँग्रेसचे उरण तालुका जिल्हा अध्यक्ष JD जोशी, मनसे जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, नगरसेविका लता पाटील, महिला तालुका आघाडी प्रमुख राजश्री पाटील आदी मान्यवरांसह शेका पक्षाचे कार्यकर्ते तसेच नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते। सत्ताधारी भाजप शिवसेना युतीच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र आली। उरण नगरपालिकेच्या सत्तेवर मागील 15 वर्षांपासून असलेल्या भाजपा शिवसेनेनं शहराची अक्षरशः दुर्दशा केली आहे। भाजप सरकारनं आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला फक्त अच्छे दिनांचं स्वप्न दाखवलंय। मात्र वाहतूक, रस्त्यांवरचे खड्डे, पाणी प्रश्न, वीज प्रश्न, डम्पिंग ग्राउंड, मच्छी मार्केट, सार्वजनिक शौचालय आदी प्रश्नांकडे मात्र सोयीस्करपणे पाठ फिरवली आहे। खरं तर जनतेला सामना करावा लागत असलेल्या या समस्यांसंदर्भात प्रश्न विचारण्यासाठी तसेच सरकारचा निषेध करण्यासाठी उरण नगर परिषदेवरती हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी माननीय विवेक पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली। तसेच उरण शहरात सत्ताधाऱ्यांनी आतापर्यंत केलेला भ्रष्टाचार देखील उघडकीस आणला। नगरपालिकेमध्ये झालेला भ्रष्टाचार याच्या विरुद्ध आवाज उठवत असताना या शहराचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यामध्ये इथलं सत्ताधारी निश्चितपणे अपयशी ठरलेले आहेत। गेल्या 15 वर्षाची सत्ता या ठिकाणी असून देखील उरणचे प्रश्न सोडवण्यामध्ये ही आघाडी यांची युती जी आहे ती अपयशी ठरलेली आहे। आज कुठल्या तरी वर्तमानपत्राला शेका पक्ष पण सत्तेत होता। अरे शेका पक्ष सत्तेत होता, मी या भागाचा आमदार होतो म्हणून या उरण शहरातल्या प्राथमिक शाळेच्या इमारतीला 1.5 कोटी रुपये खर्च मंजूर करून आपण आणले होते। या शहरामध्ये आज महिला घोषणा देत होत्या की महिलांसाठी सार्वजनिक शौचालय असणं गरजेचं आहे। गेल्या 2 वर्ष सातत्यानं डेप्युटेशनच्या माध्यमातून 60 लाख रुपये आपण या महानगरपालिकेसाठी डेप्युटेशन शेतकरी कामगार पक्षाने दिले होते। पण हे नादान सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाला या ठिकाणी क्रेडिट मिळेल म्हणून ते काम अडवण्याचं पाप यांनी केलेलं आहे। ते पाप यांना आता ह्या निवडणुकीमध्ये उरणची जनता भराला लावल्याशिवाय ठेवणार नाही असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। उरणच्या नागरिकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जे आपले अस्वच्छतेचे प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत त्याची जाणीव तर तुम्हाला आहे। पण या सत्ताधाऱ्यांनी स्वार्थापोटी जे काही निर्णय घेतलेले आहेत, आज जो DP प्लॅन मंजूर करायला लावलेला आहे त्याच्यामध्ये गेली 20 वर्ष पार्किंगसाठी राखून ठेवलेले भूखंड तिथले पार्किंग काढून त्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन करण्याचा पाप या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांनी करायचं आहे। फार मोठा घपला त्याने त्याच्यामध्ये केलेला आहे। आज आपण बघतो उरण शहराचे रस्ते अधिक लहान, पार्किंगची व्यवस्था नाही आणि जर पार्किंगसाठी ठेवलेले प्लॉट देखील जर इमारती बांधणार असेल तर पुढे नगरपालिका हद्दीमध्ये पार्किंगचा फार मोठा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि त्या दृष्टिकोनातून आपली मागणी आहे, या आघाडीच्या माध्यमातून मागणी आहे का या DP प्लॅनला आम्ही निश्चितपणे विरोध करू आणि पार्किंग साठी ठेवलेले प्लॉट हे पार्किंग साठीच मोकळे राहिले पाहिजेत ही मागणी या ठिकाणी निश्चितपणे आपली आहे। स्वच्छतेसाठी या उरण शहरामध्ये जे सेफ्टी टँक जे आपले असतात त्या साफ करण्यासाठी नगरपालिकेने मशीन घ्यायचा निर्णय, ती गाडी घ्यायचा निर्णय घेतला। 3 वर्षात गाडी घेतलीच नाही, कारण ती गाडी घेतली असती तर सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य सोसायट्यांना 300 रुपये ट्रिपची व्यवस्था निर्माण झाली असती। पण कॉन्ट्रॅक्टरच्या गाड्याला 3000 रुपये मिळाले नसते। पण कॉन्ट्रॅक्टरचं हित राखण्यासाठी लोकांना आर्थिक उर्दंड पाडण्याचं पाप या ठिकाणी इथले सत्ताधारी निश्चितपणे करत आहेत। यावेळी सुधाकर पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की उरण शहरात भ्रष्टाचाराचा बकासूर फोफावत आहे, त्याला नाहीसे करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचं आव्हान यावेळी सुधाकर पाटील यांनी नागरिकांना केले। मंडळी, गेल्या 5 वर्षापूर्वी आम्ही अशाच प्रकारे या नगरपालिकेवर मोर्चा काढला होता। इथली ही जी काही भ्रष्ट यंत्रणा जी आहे
या उरण शहराची जी काही वाट लावलेली आहे गेल्या 15 वर्षामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि नागरिकांच्या न्यायासाठी आम्ही 5 वर्षापूर्वी इथं मोर्चा काढला होता याच नगरपालिकेवर. मी सर्वप्रथम ही उरण महाआघाडी, उरण परिवर्तन महाआघाडी जी इथं स्थापन झालेली आहे त्या महाआघाडीचं मी स्वागत करतो आणि आमच्या मनामध्ये जे होतं ते झालेलं आहे आणि म्हणून मी इथं हा आनंद व्यक्त करतो की ही महाआघाडी नक्कीच या नगरपालिकेला इथून नेस्तनाबूत करणार आहे. आणि या निमित्तानं या उरण शहराचा एक नागरिक आणि उरण सामाजिक संस्थेचा अध्यक्ष म्हणून या उरण शहरातील सर्व तटस्थ नागरिकांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी काम करण्याची गरज आहे. इथं एक फार मोठा बकासूर माजलेला आहे. या बकासूरला नेस्तनाबूत करण्यासाठी सर्व पक्षी ज्या प्रकारे एकत्र आलेले आहेत त्याचप्रमाणे उरणच्या सगळ्या नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. पक्ष कुठला आहे हे कृपया आपण विसरून जा, परंतु उरण शहराची कशा प्रकारे वाट लागलेली आहे हे सगळ्या सुज्ञ नागरिकांनी समजणं फार महत्वाचं आहे. या दरम्यान प्रशांत पाटील यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले. उरण महापरिवर्तन आघाडीच्या माध्यमातून उरण शहराला 20 समस्यांनी ग्रासलेला आहे आणि या समस्यांना वाचा फोडण्यासाठी, या समस्या जनतेसमोर येण्यासाठी, या समस्येची उकल होण्यासाठी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत त्या ठिकाणी सुद्धा घाण आहे. उरण शहरात सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा या शिवसेना भाजपच्या नगरसेवकांच्या वतीने सुद्धा नगरपालिकेत घाण निर्माण झालेली आहे आणि खऱ्या अर्थाने ती आपल्याला या ठिकाणी घाण साफ करायची आहे आणि ते साफ करण्याचा दिवस हा नोव्हेंबर महिना आपल्या समोर आलेला आहे. मित्रांनो, अनेक वक्त्यांनी अनेक या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करत असताना अनेक समस्या सांगितल्या. या ठिकाणी बालदीने लोट्याची गोष्ट पण सांगितली गेली. खरे म्हणजे ही बालदी नाहीये, हा संडासातला टंबरेल आहे. हा महेश बालदी हा विचार नाही, कृती नाही, ती विकृती आहे. ज्याचं आयुष्य हे नाक्यावरती टिंगलटावळी करण्यात गेलं तो लोकांना काय शहाणपणा शिकवणार. ज्याची दलालीगिरी करण्यात आणि आयुष्यभर करण्यामध्ये गेली तो लोकांना काय ज्ञानाचे दिवे पाजणार.